प्रश्न क्रमांक 1 शहीद दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे. ऑप्शन ए 15 मार्च, ऑप्शन बी 20 मार्च, ऑप्शन सी 23 मार्च आणि ऑप्शन डी 25 मार्च. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 23 मार्च. प्रश्न क्रमांक 2 भारतातील दुसरे खाजगीरित्या विकसित केलेल्या रॉकेटचे नाव काय आहे? आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे. ऑप्शन ए अग्निबाण, ऑप्शन बी ध्रुव स्पेस, ऑप्शन सी सॅटर्न व्ही आणि ऑप्शन डी यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अग्निबाण. प्रश्न क्रमांक 3 2024 मध्ये इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 चे आयोजन कोणता देश करणार आहे? आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे. ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी भारत आणि ऑप्शन डी अमेरिका. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भारत. प्रश्न क्रमांक 4 दरवर्षी कोणता दिवस जातीभेद निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो? आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे. ऑप्शन ए 18 मार्च, ऑप्शन बी 20 मार्च, ऑप्शन सी 21 मार्च आणि ऑप्शन डी 22 मार्च. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 22 मार्च. प्रश्न क्रमांक 5 कोणत्या देशाने डिस्पोजेबल ई सिगारेट किंवा वाफेवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे? आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे. ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी न्यूझीलंड, ऑप्शन सी अमेरिका आणि ऑप्शन डी ब्राझील. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी न्यूझीलंड. प्रश्न क्रमांक 6 2025चा मिस वर्ल्ड किताब कोणी जिंकला आहे? आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे. ऑप्शन ए ओपल सुचता, ऑप्शन बी मिकी मॅडिसन, ऑप्शन सी नितांशी गोयल आणि ऑप्शन डी सुष्मिता सेन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ओपल सुचता. प्रश्न क्रमांक 7 54वा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे. ऑप्शन ए अशोक सराफ, ऑप्शन बी सोनू सूद, ऑप्शन सी मिथुन चक्रवर्ती आणि ऑप्शन डी त्रिवेणी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मिथुन चक्रवर्ती. प्रश्न क्रमांक 8 2025 मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आले? आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे. ऑप्शन ए 139, ऑप्शन बी 140, ऑप्शन सी 143 आणि ऑप्शन डी 131. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 139. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 मध्ये कोणाला मिळाला? आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे. ऑप्शन ए अशोक सराफ, ऑप्शन बी राम सुथार, ऑप्शन बी कुमार बिर्ला आणि ऑप्शन डी यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राम सुतार. प्रश्न क्रमांक 10 राजस्थानमधील कोणत्या जिल्ह्यात लिथियमचा साठा सापडला आहे? आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे. ऑप्शन ए जयपूर, ऑप्शन बी उदयपूर, ऑप्शन सी नागौर आणि ऑप्शन डी रणथंबोर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नागौर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.